हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे अंगार संकष्टी. सर्वांना अंगार संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आता वाजले 6 वाजलेला आहे. इकडं बघा आमच्या शेतातलं मस्त वातावरण. आज सकाळी लवकर उठून सगळं आवरलेलं आहे. सगळ्यांचं अंघोळ झालेलं आहे. आज एवढं लवकर का उठलेलं म्हणजे ऊसात औषध मारायचं आहे आणि ते औषध कशासाठी मारायचं आहे ते सगळं तुम्हाला सांगतो आणि औषध कुठलं आहे ते पण सांगतो. आणि इकडे आमचं बाहेर बसतं बघा, वस्तू बाहेर वाऱ्याला झोपलेलं आहे निवांत. काल भाऊ आलेलो आहे आणि आता राहिलेलं आहे त्याने झोपलेलं आहे. उठलासा काय रे बाबा नो? असं अंतरत आहेत. बघा आमचं शेतातलं मस्त वातावरण. आणि आता शेतात गेलेलं आहे बाबा आणि दादा. आणि हे बघा हे औषधं आणलेलं आहेत. हे एक औषध आहे आणि 4 प्रकार आहेत. हे एक आहेत. हे औषधचं पाकिट आहे. 1 एकरला 1 बॅरल औषध 10 कॅन व्हायला पाहिजे असं औषध दिलेलं आहे. ते औषध कसं तयार करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. कारण आता खालच्या ऊसात गेलेलं आहे तिथं मारायला लागल्या आणि आता इथं पुढचं पण मारायचं आहे. तेव्हा दाखवतो तुम्हाला कसं तयार करायचं हे औषध. चला आता घरातलं काम पण आहे तिथं करायला लागल्यात. बाबा आणि दादा गेल्यात आणि इकडं माझं काम सुरू करूया. पूजा त्यानं करायचं आहे. चला इकडं पूजा सगळं आवरून घेतलं. पहिलं बाकीचं काम सगळं बाजूला ठेवलं. पहिलं पूजा करून घेतलं मस्त. इकडं बघा इकडं गणपतीची पूजा सगळं पूजा करून घेतलेलं आहे. लाल फुलं एकच झालेलं आज बघा. लाल फुलं पाहिजे होतं पण एकच घावलेलं आहे. मग आहे ते फुलं घालून मस्त पूजा आवरलेलं आहे. इकडं चाललं आहे मी नाश्ता घेऊन चाललेला आहे. खाली औषध मारायला लागल्यात खालच्या औषधात. आकाश पाणी घातलं आहे. मी नाश्ता घेतलेला आहे. नाश्ता देऊन येतो आणि बाकीचं काम आवरतो. इकडं बघा शेतात मस्त क्रिकेट खेळायला लागल्यात आकाश आणि हे मोठा भाऊ सुनील आणि तिकडं आहे पांढरा शर्टवाला पंकज.
आणि आमचा छोटा आकाश. नाश्ता झाल्याबरोबर त्यांना म्हणतात क्रिकेट खेळूया, म्हणून त्यांनी क्रिकेट खेळत होते. म्हटलं गाडीचं पूजा करायचं होतं, म्हटलं आवरा गाडीचं पूजा करूया, म्हटलं जाणार होते. म्हटलं संध्याकाळी जाणार होते, अचानक दुसरं काम आलं त्यामुळं त्याने जाणार आहे म्हणून आता वाजले 12. तर पूजा करायला लागलो आहे. पूजा करायला साहित्य काहीच नव्हतं, कारण इथं शेजारचं आपलं काकी आहे इथं. त्या 2-3 व्हिडिओमध्ये त्यांना दाखवलेलंच आहे तुम्हाला. मग त्यांच्याकडं फुलं होती, फुलं आणायला गेलतो. मग त्यांच्याकडं काय काय मिळालं म्हणजे केळं, पानं, ओटीचं सामान घरातच होतं आणि ते सगळं व्यवस्थित सगळं मिळालं. आणि भिजत ठेवलेलं हरभरा डाळ सगळं होतं. मग मस्त पूजा केलं गाडीचं. हार केलेला आहे छोटासा, हार पण गाडीला घातलं आणि हळदी कुंकू लावून मस्त पूजा केलं. आता हे पूजा कितवा म्हणजे 5वा. घरात कसं एक शोरूममध्ये बाहेर पडताना एक पूजा झालं होतं. तिथं आमच्या माहेरात मोठं मंदिर आहे, तिथं एक पूजा झाली. घराजवळ 2 वेळा केलं आणि तिथं 4 वेळा झालं. आणि इथं माझ्याकडे आले, नवीन गाडी घेऊन आलेलं आहे म्हणून मी पण इकडं पूजा करूनच पाठवा लागले. 5 वेळा पूजा झाली गाडीची. स्प्लेंडर आहे, खूप दिवसांनी भाऊ म्हणत गाडी घ्यायचं होतं. कामाला जायला लय म्हणजे दुसऱ्यांच्या गाडीवर रोज कोण येऊन जात नाही, गाडी घ्यायलाच पाहिजे म्हणून आता गाडी घेतलेलं आहे. गाडी कसं आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा. मस्त गाडीची पूजा करायला लागलो आहे. ऊन आहे म्हणून सगळेजण आतच आहेत. इकडं नारळ फोडायला दादाला बोलवलं, दादा नारळ फोडायला लागल्या. आपल्या नीर जातो बा पुढे. आणि आज दिवस पण चांगलं होतं. कालच संध्याकाळी करणार होतो, म्हटलं उद्या अंगार संकष्टी पण आहे तेव्हाच करूया म्हणून. आज अंगार संकष्टी चांगला दिवस पण आहे म्हणून करायला लागलो पूजा. पूजा झाल्यानंतर सगळेजण एक एक फोटो काढून घेतलं. आणि इकडे त्यांना जेवायला वाढलेलं आहे. जेवण झालं आता जाणारच आहे त्यांनी. इकडं जेवायला बसले आहेत सगळी. आणि इकडं बघा चाललेलं आहेत उन्हातच. संध्याकाळी जाणार होते, त्यांचं काय काम आलेलं आहे. मोठा भाऊ, अजून एक भाऊ आहे, त्यांनी म्हटलेच पाठव, त्यांना काम आहे, दुसरीकडं काम आहे, तिथं जाणार आहेत म्हणून इकडं चाललेलं आहे. आणि इकडं बघा होता उन्हात घातलं शेवाळ्या. येताना त्यांनी आणलं होतं शेवाळ्या, म्हणजे मी पण गेलतो गाडी आणलं त्या दिवशी. 20 किलो शेवाळ्या सांगितलं होतं तिथं, का आमच्या माहेरमध्ये करतात माहेरात तिथं. आणि तिथं मी येताना 10 किलो आणलेलं होतं आणि इथं अजून एक 10 किलो, 20 किलो सांगितलं होतं. हे बघा हे 10 किलो शेवाळ्या आहेत. 100 रुपये असं आहे, 1200. आता वाजले संध्याकाळचं 8 वाजलेलं आहे. दुपारी भाऊ त्यांनी गेलेत, मग त्यांनी गेल्यानंतर बाकीचं काम पुन्हा भांडी सगळं आवरून दुपारी कसं 4 वाजता व्हिडिओ सुरू करायला मोबाईलला चार्ज नव्हतं. लाईट कसं 2 वाजताच जातात, मग सकाळपासून चार्ज असतं आहे. 2 वाजतापर्यंत लाईट जाते, तोपर्यंत माझं चार्ज पण पूर्ण संपते. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मग पुढचा व्हिडिओ मला करता येणं झालं आहे. कसं 1 वाजता 12 वाजता लाईट आले का नाही दिवसभर, म्हणजे 5 वाजेपर्यंत असतं तेव्हा चार्ज होतं आहे. सकाळचं असलं तर मोबाईलला चार्ज संध्याकाळपर्यंत राहत नाही. कसं दुपारचं शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ एडिट करायचं, ते सगळं अपलोड करायचं असतं म्हणून चार्ज होतं. आता लाईट आले 7 वाजता, मग चार्जला घातलेलं आहे, तेवढंच थोडं झालेलं आहे. आणि 8 वाजता परत व्हिडिओनं सुरू केलं. आणि इकडं संध्याकाळचं स्वयंपाक चाललं आहे माझं. आणि आज आहे संकष्टी, मग त्यानंतर काहीतरी स्वयंपाक बनवणं चाललं आहे माझं. इकडं बघा शेवग्याची आमटी बनवलेलं आहे. इकडं बघा मस्त शेवग्याची आमटी बनवलेलं आहे. इथं शेजारच्या रानात झाड आहे आपलं, आमच्यात पण आहेत. 2 झाले होतं, तेवढंच आणलेलं बाबांनी. आणि आकाशाला वाहून आणि परत घेऊन आलेत जास्त. आणि इकडं कुकरमध्ये घातले छोले, म्हणजे हरभरा आहे ते घातलेलं आहे, भिजत ठेवलेलं. मसाला पण करून ठेवलेला आहे. आणि इथं करणार आहे भाजी, कांदा चिरून ठेवलेला आहे, पीठ पण मळून ठेवलेलं आहे, चपाती करायचं आहे. आणि भाऊ त्यानं आलं होतं, त्यांनी शेवाळी घेऊन आलेला आहे. मग ते 20 किलो शेवाळ्या सांगितलं होतं, म्हणजे तिथं आमच्या माहेरात
करतात. 20 किलो शेवाळ्या. आणि मी परवा गाडीची पूजा करायला गेलो होतो तेव्हा येताना 10 किलो आणलेलं होतं. आणि काल आणि परत आणि 10 किलो आणलेलं आहे. 20 किलो शेवाळ्या आणलेलं आहे. आणि मी परवा आणलेलं 2 दिवस वाळलेलं आहे. त्यातलं खीर करायचं आहे. आता हे 2 दिवस वाळवायला पाहिजे. 10 किलो आहेत हे. आणि 10 किलो वाळवून डब्यात भरून ठेवलेलं आहे. तर हाय असंच ठेवलेलं आहे. आणि उचलून दुपारी उन्हात घालायला येते मी. बघा एवढं घेतलेलं आहे. थोडंसं खीर करतो पहिल्यांदाच. आता पहिला नैवेद्य गणपतीला. म्हणून आज संकष्टी पण आहे. मग 2 दिवस झाले छान वाळवले, पण त्यातलं थोडं घेतलेलं आहे. खीर करतो. आता इकडे दिवा पण लावलेला आहे. चला पूर्ण स्वयंपाक आवरतो. स्वयंपाक आवरले. चला काय काय बनवलेलं आहे दाखवतो. चपाती बनवलेलं आहे. आणि इकडे बनवले खीर. हे बघा खीर बनवलेलं आहे. आणि हे आहे शेवग्याची आमटी आणि भात. आणि इकडं आहे मस्त छोले. स्वयंपाक सगळं आवरलं होतं. मग इकडं नैवेद्य स्टार्ट करायला लागले. नैवेद्य दाखवून पण उपवास सोडण्याचं वेळ झालेलं होतं. आजचं उपवास सोडायचं टायमिंग म्हणजे 10 वाजून 10 मिनिटांनं होतं. मग आता वाजलेलं आहे. सगळ्यांचं जेवण झालेलं होतं. मग मी पहिलंच नैवेद्य ताट करून ठेवलेलं होतं असं. मग नंतर पहिलं नैवेद्य दाखवलं, सर्वांना जेवायला वाढून दिलं. मग नंतर मी आणि लक्ष्मी मी पण उपवास सोडलं. लक्ष्मीने मी जेवून. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.